कॅमेराला हा क्षण टिकता येऊ द्या. सगळ्यांनी गर्दी कमी करायची प्लीज एव्हरीवन. ॲज वी ऑल नो आज नारळी साताराची तयारी आज सॉरी एक युवा नेतृत्व या विभागाला लाभलेले आहे. विविध उपक्रम आपल्या रुपेश फाउंडेशनच्या माध्यमातून मंडळ व गोविंदा पथकाच्या या नारळी पौर्णिमेच्या चोर गोविंदा उत्सवाला येतोय. रुपेश हा माझा खूप जुना मित्र आहे आणि आता आम्ही सहकारी आहोत. आमच्या कुटुंबातला शिवसेना परिवारातला तो एक सदस्य आहे. तर शिवसेना पुरस्कृत ही दहीहंडी सराव शिबिर गेली कित्येक वर्ष नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने इकडे साजरी होत असते आणि उंच उंच थर इथे पाहायला मिळतात आणि दहीहंडी काही दिवसांवर आलेली असताना हा नारळी पौर्णिमेचा उत्सव इथे साजरा होतो आणि याचे आयोजक आमचे मित्र रुपेश पाटील आणि आमच्या वहिनी सौभाग्यवती रुपेश पाटील प्रिया पाटील यांनी हा आयोजित केलेला दहीहंडी सराव शिबिराचा उत्सव पाहताना खूप आनंदही होतो आणि ह्याचा मित्र आणि वहिनी आयोजक आहेत याचा अभिमान देखील वाटतो. सर, काय सामाजिक संदेश दिला या ठिकाणी सुरक्षित गोविंदांसाठी? मला असं वाटतं की दहीहंडीचे असे जे उंच थर रचले जात आहेत तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीचे थर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी रचलेले आहेत. तर आजचा हा नारळी पौर्णिमेचा उत्सव जो साजरा होतो आहे त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींसाठी एक रक्षाबंधनाची अनोखी भेट सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे प्रथम यंग उमरखाडी गोविंदा पथक ह्याचे उपाध्यक्ष मंगेश बेडोसे तो माझा मामा आहे. तर त्याने मला इथे इन्व्हाइट केलं आणि मी दरवर्षी न विसरता येते. म्हणजे दरवर्षी अजून जास्त रिस्पॉन्स बघायला मिळतो. आता तुम्ही बघू शकता अख्खी उमरखाडीची गल्ली भरली आहे बाहेरपर्यंत. तर असा ह्याच्यापेक्षा खूप जास्त रिस्पॉन्स महिला गोविंदा पथकांना काय आव्हान करा? महिला गोविंदा पथकांना आव्हान करायची गरजच नाही आहे कारण मुलींची पॉवरच तेवढी आहे आणि त्या तेवढ्या केपेबल आहेत, त्याहून जास्त केपेबल आहेत. आणि मी आत्ता जितके मुलांचे गोविंदा पथक आहेत तेवढ्याच महिला गोविंदा पथक बघते आणि इतक्या प्रमाणात आहे. तर मी सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगेन आणि प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्या. आपण नारळी पौर्णिमेचा दरवर्षी या मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो आणि यावर्षी सुद्धा गोविंदा पथक खूप मोठ्या संख्येने ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह बघून आपल्याला त्यांना एवढंच नाही की यामुळे वर्षानुवर्ष असाच उत्साह लोकांच्या मनात जागता ठेवण्यासाठी आपण ही मराठी परंपरा जपली पाहिजे आणि ती नक्की आपल्या आज मुख्यमंत्री साहेबांनी ती जपत गेलेली आहे. त्याच्यामुळे मराठी सण वर्षानुवर्षाचा मोठा उत्सव साजरे करत आहोत आपण. हे साहेबांनी एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला आणि अशाच सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि सर्व गोविंदा पथकांचे आभार आणि त्यांना धन्यवाद. मुंबईत आज प्रथमच म्हणजे जी सराव शिबिर जे चालू केलं हे यंग उमरखाडीनेच चालू केलं. आज त्याची परंपरा शिंदेसाहेब आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी आज आपल्या मराठी सणांना एवढं मोठ्या प्रमाणात त्यांनी करायला आम्हाला सांगितलं आणि त्याचंच हे एक उदाहरण तुम्हाला की आज एवढ्या मोठ्या संख्येने आज आपल्या मुंबईचे पालकमंत्री यांनी भेट देऊन गेले. कैलास साहेब आज इथे सगळेजण मला आज शुभेच्छा द्यायसाठी आहेत आणि मी त्यांचे सगळ्यांना धन्यवाद मानत आहे. ते सर्व गोविंदा पथकाने असंच चांगल्या प्रकारे थर लावावे व काळजी घ्यावी ही सर्व गोविंदा पथकांना मी माझ्याकडनं विनंती करतो.